नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या म्हणजे गीतेच्या 7व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकाचा आज आपल्याला 22व्या श्लोकाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी 21व्या श्लोकात आपण काय पाहिलं त्याचा थोडासा आढावा घेऊया. 21वा श्लोक होता, कैर्लिंगैस्त्रीन गुणानेतान अतीतो भवति प्रभो किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणात अतिवर्तते. अर्जुन भगवंताला विचारतोय की हे जे तू त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या माणसाबद्दल सांगतोय तर त्याची लक्षणं काय असतात. तो गुणातीत होतो म्हणजे नेमकं काय होतो तरी कसा तो, कारण नरदेहात आहोत त्यामुळे हे 3 गुण असणारच आहेत. मग 3 गुण असताना सुद्धा तो गुणातीत होतो तर त्याचं आचरण कसं असतं, तो गुणांच्या पलीकडे जातो म्हणजे काय नेमकं करतो, असा एक अर्जुनाला प्रश्न पडला. तुमच्या आमच्यासारखाच अर्जुनाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नाला आता भगवंत उत्तर देणार आहे. थोडक्यात असं आहे की त्या गुणातीताला ओळखायचं कसं. तुमच्या आमच्यासारखा सभोवताली तो आहे पण तो गुणातीत आहे, त्याचं वागणं कसं नेमकं असतं, तो त्याच्याजवळ असणाऱ्या 3 गुणांचं तो निवारण कसं करतो, अशा पद्धतीचा अर्जुनाचा प्रश्न आहे. आपल्या लक्षात आहे या अर्जुनाच्या प्रश्नाच्या निमित्तानं माऊलींनी सुद्धा एक गुरु शिष्य जो संवाद आहे ज्ञानेश्वरीत काय किंवा गीतेत काय, हा जो गुरु शिष्य संवाद आहे त्याच्यामध्ये सहजपणानं संवादातून तत्वज्ञान सांगितलं आहे. कुठलाही प्रश्न विचारायला शिष्याला मोठा संकोच होतो अशातला काही भाग नाही आहे. बरं, गुरु जे काही सांगितलं आहे ते तसं ऐकायचं, प्रश्नच विचारायचा नाही, संकोचाने प्रश्न विचारायचा नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे. अर्जुन मोठा मोकळेपणानं प्रश्न विचारतोय आणि खरं तर माऊली उत्तर देताना जो गुणातीत आहे तो गुणाधीन कसा असेल, म्हणजे खरं तर गुणातीत आहे म्हणजे ते गुणाच्या अधीन झालेला नाही, एवढं एका वाक्यातलं उत्तर पुरेसं आहे. गुणाधीन तो असणारच नाही, परंतु असं गुणातीत असणारा म्हणजे तुझ्यासारखा देहात असणारा कसा वागतो, कसं आचरण करतो ते मी तुला आता सांगतो, असं अर्जुनाच्या प्रश्नाला. खरं तर प्रश्नाला उत्तर एका याच्यातच आहे की गुणातीत आहे म्हणजे गुणाधीन नाही, परंतु तरी देखील भगवंताने 22व्या श्लोकापासून उत्तर द्यायला सुरुवात केली. त्याचा विचार आजच्या आपल्या निरूपणात आपण करणार आहोत. श्लोक आहे 22वा, प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेषी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षते. इथे प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह असे 3 शब्द दिलेत. 3 गुणांसाठी 3 शब्द आहेत. प्रकाश हा सत्वगुणासाठी शब्द वापरलाय, प्रवृत्ती रजोगुण आणि मोह हा तमोगुण. आता हे सगळे प्राप्त झालेली व्यक्ती आहे पण गुणातीत आहे. याचा अर्थ काय तर हे जे 3 आहेत प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह, याच्याबद्दल हा गुणातीत जो आहे तो तिरस्कार पण करत नाहीये किंवा प्राप्त झालं नाही तर प्राप्त व्हावं अशी इच्छा पण करत नाहीये. म्हणजे ते गुण आपल्याला प्राप्त व्हावेत अशी पण इच्छा नाही आहे, नसेल तरी त्याचा काही फार मोठा तो तिरस्कार पण करत नाही आहे. हे सगळं आपल्याला नेमकं काय आहे, हा गुणातीत असा सत्वरजतमाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो. प्रकाश शब्द वापरलेला आहे. प्रकाश म्हणजे आपलं अंतःकरण आणि आपली इंद्रिय यांच्यामध्ये ना जराही आळस राहणार नाही आणि असं एक प्रकारचं चैतन्य असेल त्याला प्रकाश म्हणतात. कंटाळा, आळस नाहीच असं जेव्हा आपलं अंतःकरण आणि सगळीच इंद्रिय आपली अशी जेव्हा असतात त्याला एक प्रकारचं असं चैतन्य प्रकट होतं त्या व्यक्तीच्या तिथून आणि त्याला प्रकाश असं म्हणतात. तर साधारणपणानं हा शब्द तो सत्वगुणासाठी आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला पांडव म्हटलं आहे. आता पांडव शब्द म्हणजे पांडव हे संबोधन का तर विद्वत्ता, पंडित असणाऱ्याला ना, विद्वान असणाऱ्याला पंडाबुद्धी आहे असं म्हणतात. म्हणजे पांडवांजवळही ही पंडाबुद्धी होतीच. त्यासाठी ते एक आठवण करून द्यायची की तुला जो बुद्धी आहे ते मी तुला ते गुणातीत होणं म्हणजे काय हे सांगणार आहे किंवा त्याची लक्षणं सांगणार आहे, हे तुला कळेल पण आणि तू त्याचं बरोबर प्रयत्नपूर्वक अंगीकार पण करशील. अशा दोन्ही दृष्टीनं अर्जुनाला भगवंतानी याच्यात पंडाबुद्धी म्हणून पांडव असं संबोधन वापरलं. आता आपण प्रकृती आणि प्रकाश, प्रकृती आणि मोह या 3 शब्दांचा विचार करूया. आता म्हटलं तसं की चैतन्य आहे.
अत्यंत निर्मळ, म्हणजे सत्वगुणासाठीच हा प्रकाश शब्द वापरलेला आहे. त्यामुळे विकाररहित, कुठल्याही प्रकारचा विकार त्याच्याजवळ नाही. आणि हा सत्वगुण सुखाच्या आसक्तीनं किंवा असं म्हणूया की पराकाष्ठेच्या ज्ञानानं बांधला जातो. म्हणजे त्याला जी काही आहे ती संतांची आसक्ती आहे, देवाची आसक्ती आहे आणि पराकाष्ठेचा ज्ञान त्याच्याजवळ आहे. अशासाठी प्रकाश शब्द वापरला आहे. आणि त्याला असा प्रकाश असणाऱ्याला स्वाभाविकच गुणातीत व्हायचं आहे आणि मग त्याची लक्षणं आपल्याला पाहिजे. दुसरा शब्द प्रकृती वापरला आहे. आता ह्या गुणातीताजवळ सत्वरजतम आहेतच. प्रकृती हा रजोगुणाचा शब्द आहे. याच्याही अतीत व्हायचं आहे. तो रजोगुण सुद्धा त्याच्या ठिकाणी असणार आहे, पण त्याला त्याच्याही अतीत व्हायचं आहे. ह्या रजोगुणामध्ये काय आहे की रजोगुणामध्ये साधारणपणे लोभ असतो, स्वार्थबुद्धी असते, आपलं झालं की झालं अशी प्रवृत्ती असते, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात, पण त्याच्याही अतीत त्याला व्हायचं आहे. आणि तिसरा तर काय मोहच आहे. तमोगुणाचं प्रतिनिधित्व करणार आहे. शब्दातच मोह आहे, म्हणजे सगळं आलंच. अशाला आळस आहे, निद्रा आहे, काहीच करावंसं वाटत नाही, अशी तमोगुणाची लक्षणं आहेत. याच्या पण त्याला अतीत व्हायचं आहे, असं होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे गुणातीत जो आहे, ह्या गुणातीत माणूस ह्या तिन्हीमध्ये अडकत नाही. प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह या तिन्हीमध्ये तो अडकत नाही. त्याला कुठल्याच या तीनही गोष्टींबद्दल कुठल्याच प्रकारची आसक्ती पण नाही आहे आणि ह्या तिन्हीबद्दल त्याला तिरस्कार आहे नाही. म्हणजे ते असणार आहेतच, पण त्यांची आसक्ती किंवा तिरस्कार हे दोन्ही त्याच्याजवळ नाही आहे. आपल्याला हे माहिती आहे की देह म्हटला, नरदेह म्हटला किंवा कुठलाही जीव म्हटला की त्याच्यात या 3 गुणांचं कार्य चालू असतं. आणि मग कोणी असू दे, स्त्री, पुरुष, ज्ञानी, अज्ञानी, श्रीमंत, गरीब, कुणी असू दे, शरीर आहे, नरदेह आहे आणि 3 गुणांनी निर्माण झालेलाच आहे. त्यामुळे गुणातीत जो आपण ज्याचा विचार करतोय त्याच्याजवळ सुद्धा तो शरीरधारी असल्यामुळे हे 3 गुण आहेतच. तर त्याच्या शरीरात पण गुणांचं कार्य चाललेलंच आहे. आणि असं असल्यामुळे जो कुठला गुण प्रबळ होत आहे, आपण मागे पाहिलेलं आहे की 3पैकी एक कुठला तरी गुण प्रत्येकाचा प्रबळ असतो. तसं त्याचाही जेव्हा कुठला तरी एखादा गुण प्रबळ होईल तेव्हा त्याच्या मनात त्या गुणांच्या बद्दलचे विचार येणारच. परंतु तो कसं वागतो, म्हणजे सत्वगुण समजा अंतःकरणात प्रबळ झाला, आपण सत्वगुणाचा विचार करूया, कारण सत्वगुणाच्या पण अतीत व्हायचं आहे ना. बाकी रज आणि तमाच्या बाबतीमध्ये आपण व्हायलाच पाहिजे याच्याबद्दल की आपल्या मनात शंका नाही, पण सत्वगुणाच्या पण अतीत व्हायचं आहे. तर अंतःकरणात सत्वगुण जरी प्रबळ झाला तरीसुद्धा त्या स्वाभाविक म्हणजे त्या सत्वाच्या अगदी त्या निर्मळ विचार किंवा चांगले विचार जरी त्याचे आहे, म्हणजे एका अर्थाने ज्ञानाचा उदय होणार आहे, शुद्ध विचार आहेत, सगळं अज्ञान विज्ञान दूर होणार आहे, उदात्त असं सगळं विचार असणार आहेत, विवेक असणार आहे, श्रद्धा असणार आहे आणि सगळा असा भाव असल्यामुळे स्वाभाविकच मन प्रसन्न, मन शांत, प्रकाश शब्द वापरलाच आहे, असं त्याचं होणार. मी आत्ता म्हटलं जर रजोगुणाचा तमोगुणाचा विचारच करायचा आपल्याला आवश्यकता नाही आहे, तो नाहीच आहे त्याच्याजवळ. त्यामुळे ह्याचं मन शांत आहे, प्रसन्न आहे, विकार नाहीत, विक्षेप नाहीत, अगदी एकाग्र मन होतं आहे, बुद्धिबळ अगदी निश्चयात्मक ज्याला म्हणतो अशी बुद्धिबळ आहे. असं सगळं सात्विक व्यक्तीचं वागणं आपल्याला सहजपणानं दिसतं आहे. आणि मग स्वाभाविकच इतर सगळ्या सामान्य माणसांपेक्षा हे व्यक्तिमत्व वेगळं आहे हे पण आपल्याला लक्षात येतं. इतक्या सगळ्या गुणांनी युक्त असल्यामुळे स्वाभाविकच त्याचं वेगळेपण कळतं. आता हा जो सत्वगुणाचा अनुभव आहे तो आपल्याला क्वचित कधीतरी येतो, हा कायमस्वरूपी आपल्याला यायला हवा असं आपल्याला वाटतं, नेहमीसाठी येते. हे जर आता आपण सत्वगुणी माणसाचं वर्णन केलं, अशी माणसं आपल्याला भोवती दिसतात, कधी कधी आपल्याला सुद्धा हा अशा प्रकारचा निर्मळ अंतःकरण, कोणाहीबद्दल वाईट विचारणी वगैरे असा सगळा अनुभव आपल्यालाही येऊ शकतो, नाही अशातला भाग नाही, परंतु हा कधीतरी आपल्याला येतो. आता आपल्याला असं पाहायचं आहे की गुणांचा प्रभाव कमी जास्त होता का, म्हणजे रजतम येताच का माने, आणि हा जो सत्वगुणाचा आत्ताचा अनुभव आहे तो कायमस्वरूपी आपल्याला येईल का. अभ्यास, नाम, ध्यान हे करताना अगदी छान छान वाटतं, मन प्रसन्न असतं, अगदी आनंद वाटतो, ही गोष्ट चांगली आहे. पण कधी कधी मन विक्षेपित पण होतं, यांनी का होणार आहे, अशाने कधी होणार आहे का. कधी कधी त्या नामाच्या ध्यानाच्या मध्ये सुद्धा कधी कधी जांभ्या येतात, कधी कधी डुलकी येते, मन एकाग्र होतच नाही, मनावर काही ताबा राहत नाही, अगदी सोडून द्यावं असं वाटतं. अशा पद्धतीचे कधीतरी विक्षेप मनामध्ये आपल्या येतात. आता
इकडे तिकडे असं जे काही मन भरकटतं, मग असं जेव्हा विचार येतात, त्यामुळे आपण कधी कधी काय करतो, आपल्या स्वतःचाच आपल्याला त्रागा होतो. म्हणजे बघा, दुसरा कुठला तरी रज तमो जेव्हा वरचढ होतो तेव्हा सत्वगुण मागे खेचला जातो. मग आपणच आपला त्रागा करतो, आपणच आपल्याला दोष देतो. असा रजोगुण प्रबळ झाला की काही काही वेगवेगळ्या इच्छा मनामध्ये निर्माण होतात. हे असं करावं का तसं करावं असा संभ्रम माणसाच्या मनात निर्माण होतो. मन चंचल व्हायला लागतं, अस्थिर व्हायला लागतं. काही नेमकेपणानं काय करावं ते कळण्याचं होतं. राग यायला लागतो. स्वाभाविकच कामं क्रोध बळावतात, ते उफाळून येतात. स्वतःचा राग येतो, दुसऱ्याचा राग येतो, काही होतं. तमोगुण प्रकट झाला की आणखीनच त्या रागामध्ये म्हणजे हे पण जमत नाही, ते पण जमत नाही, ध्यान नाही, नाम नाही, उपासना नाही, काहीच करावं असं वाटत नाही. नकोसं वाटतं सगळं, आळस वाटतो. हे रजतमाचं लक्षण आहे. तो तमो वर आला की अशा प्रकारचं होतं. आणि मग अगदी मन सुन्न होऊन जातं. काय करावं कळत नाही. जरा त्याच्यातून बाहेर यावं वाटलं तर मग होतो तमोगुण कमी नाही, अशातला भाग नाही. पण असं 3 गुणांचे चढ उतार आपल्याला दिसतात. सत्वगुणाचा विचार आपण जास्त करायचा एवढ्यासाठी की या रजतमावर मात करायला तोच आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि त्यामुळे या वृत्ती आपल्याला नको असतात, रजतमाच्या वृत्ती आपल्याला नको असतात. पण तरी देखील ते आपल्याला अडकवतातच आणि त्या विषयांमध्ये पण अडकतो. म्हणजे फार आपल्याला साधनेपासून दूर नेतात अशातला भाग नाही, पण कधी कधी त्या साधनेपासून दूर जातो, पुन्हा आपल्याला आडावं लागतं. मग आपण त्या रजाचा तमाचा तिरस्कार पण करतो. आपण जे पाहणार आहोत गुणातीत, तो तिरस्कार पण करत ते असं स्पष्टपणानं भगवंतांनी म्हटलं ना. आपल्याला रजतमाचा तिरस्कार वाटतो. आपल्याच कशाला, दुसरा कोणी काही अळसारी करत असला तरीही त्याचा तिरस्कार आपल्याला वाटतो. तेव्हा त्याचा तिरस्कार पण नाही किंवा त्याचं मोठं आपल्याला आसक्ती आहे अशातला काही भाग नाही. असा हा गुणातीत आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा. अगदी आपण ध्यानाला बसलोय किंवा नामस्मरण करायला बसलो आणि आपलं लक्ष लागत नाही आहे, आत्ता म्हटलं तसं थोडासा आळस आला आहे किंवा कधीतरी डोळे चटकन मिटतातच आहेत, पण परत चाहूल लागली किंवा काही हे झालं तर आपण पुन्हा नामामध्ये गुंतवण्याचा आपल्या मनाला प्रयत्न करतो, नाही असं नाही. पण एक प्रकारचं हे असं वागणं, मन आपलं तिथे रमत नाही आहे तरी त्या मनाला पकडून बसवणं, हे ह्या गुणातीताला नाही करावं लागेल. आपल्याला करावं लागतं. त्याच्यात आपला थोडा दंभ पण असतो की आपण नेहमी जे करायला म्हणजे आपल्याकडून आपली आणि इतरांची जी काही अपेक्षा आहे ना त्याप्रमाणे आपलं आचरण जर झालं नाही तर आपल्याला राग येतो, आपल्याला आपला तिरस्कार वाटतो आणि मग ते करण्याचा आपला खूप मोठा अट्टहास असतो. म्हणजे समजा असं होत नाही की आपल्या एक सात्विक प्रवृत्तीचा माणूस आपल्याला माहिती असणार आहे आणि तो कुठेतरी टपरीवर चहा पिताना दिसला किंवा वडा खाताना दिसला तर आपण काय म्हणतो, काय आहे एवढा कंट्रोल नाही जिभेवर, असं आपण म्हणतोच की नाही. तर म्हणजे असं आहे की त्यांनी हे कधी करूच नाही का, त्या गुणातीताला असं काही वाटणार नाही, केलं तरी त्याची काही त्याला आसक्ती वाटणार नाही आणि त्यांनी करू नये असं दंभ पण त्याच्याजवळ असणार नाही. अशा पद्धतीनं त्याचं वागणं असेल, जे जसं आहे ते स्वीकारणं, अशा प्रकारचं हे असतं. म्हणजे तो लोकांना काय वाटतंय त्यासाठी काही वेगळं वागणार नाही, अशा प्रकारचं ह्या गुणातीताचं वागणं असतं. आता असं आहे की माणूस काही 24 तास ध्यान करतो किंवा 24 तास जपाला बसतो, 24 तासच तो अगदी सात्विकच राहतो किंवा 24 तास तो अगदी रोजच दुधी भोपळ्याची भाजी आणि भातच खातो, असं तर नाही होणार ना. त्यामुळे कधी कधी त्याला राग येणं, कधी कधी त्याला कुठली गोष्ट नावडतीची असणं हे काही मोठं चुकीचं नाही. किंवा कधी कधी त्याला थोडीशी करमणूक करावीशी वाटतं, हे सुद्धा सगळं म्हटलं तर आवश्यक आहेच की. तो नरदेहात आहे, हे तिन्ही गुण त्याच्याजवळ आहे. फक्त त्याच्याबद्दल त्याची एक स्वतःची शिस्त असते, ती आपल्याला कळून येते. ठराविक वेळी उठणं, बसणं, त्याचं वागणं, त्याचा अभ्यास, त्याची काय जी काही साधना, पूजा, नाम, ध्यान जे काही ठरलेलं आहे ते सगळं पद्धतशीर आणि वेळच्या वेळी असायला हवं अशी त्याची इच्छा असते. आणि ते सगळं त्याला जबरदस्तीनं करावं लागत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की असं असावं असं आपल्याला पण वाटतं. पण आपल्याला त्या प्रापंचिक सगळ्या गोष्टींमधून हे करण्यासाठी जबरदस्तीनं आपल्याला सगळं करावं लागतं. याचंच आहे ते सगळं अशा पद्धतीचं आहे, सगळं सहजपणानं होतं. किंबहुना कधी कधी मला असं वाटतं की ईश्वर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सुकरच करून ठेवतो. गुणातीत आहे ना, त्यामुळे त्याची जरा वृत्ती वेगळी असते, त्याच्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये एक सहजता असते.
म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे किंवा आपल्या प्रकृतीप्रमाणे जो कोणता ना कोणता गुण प्रभावी असतो तो गुण कार्यरत होतो असं आपण म्हणतो. आणि हा जो गुणातीत आहे तो गुणातीत ह्या प्रकृतीने जो स्वभाव वर येणारा असतो त्याला तो विरोध काही करत नाही. जे काही असतं त्याला तो तोंड देतो म्हणण्यापेक्षा तो सहज करतो. तोंड नाही देत, तो सहजच या गोष्टी करतो. म्हणजे त्या सगळ्या गुणांचं जो काही प्रभाव आहे तो त्यांनी मान्य केलेला असतो. तो गुण जावा म्हणून तो काही वेगळा प्रयत्न करत नाही किंवा सत्वगुण किंवा प्रकाश वाढावा म्हणून काही तो प्रयत्न खटपट करत नाही. असं दोन्ही जाण्याचा पण प्रयत्न नाही, कशातच त्याचा तो जावा म्हणजे मग मला समाधान मिळेल असंही त्याचं काही म्हणणं नसतं. आनंद नाही, जसा त्यामध्ये आनंद आहे तसं त्याला नैराश्य पण येत नाही की तो रज आणि तमा आला आणि आपण तसं आचरण आपल्यातनं झालं त्याच्याबद्दल त्याला काही निराश पण व्हायला होत नाही. हे सगळे जे काही 3 गुण आहेत हे प्रकृतीचे आहेत आणि मी ह्या प्रकृतीपासून काहीतरी वेगळा आहे. माझा जो खरा हे आहे तर ह्या गुणांशी माझा काही संबंध नाही. म्हणजे त्यांनी आपलं शरीर प्रारब्धावर सोडलेलं असतं आणि स्वतःची एक समाधान शांती भंग होऊ देत नाही. म्हणजे आपलं शरीर वेगळं आहे आणि आपला मी वेगळा आहे असं त्याला सांगतं. म्हणजे अगदी चटकन समजायला असं उदाहरण घ्यायचं असलं तर सावरकरांनी तुरुंगामध्ये हाताने काठ्या कुठायचं काम केलं, परंतु मनाने बुद्धीने ते काव्यरचना करत होते. शरीर वेगळं ठेवलं, शरीराकडून काय काम करायचं ते केलं आणि आपली मनबुद्धी मात्र वेगळी ठेवली. तिथे मात्र त्याने उत्तम काव्यरचना करण्यामध्ये आपली बुद्धी वापरली. असं म्हणजे समजा कधी राग आला तर तो बोलेलही पण त्याचा परिणाम तो ठेवणार नाही, मनात काही त्याचं राहणार नाही. आमचे शिवथरघळीमध्ये भाऊकाका कुलकर्णी यायचे, आम्ही भाऊकाका म्हणायचं त्यांना, विय कुलकर्णी, आणि खूप छान अत्यंत गोड बोलणं असायचं. आणि ते नेहमी म्हणायचे येतो अगं राग पण काय करायचं, अकाउंट क्लोज, लगेच तो अकाउंट क्लोज करायचा, तो ठेवायचा नाही की काल असं राग आला होता. मध्यंतरी मी शिवथरघळीमध्ये उत्सवाला गेले होते आणि सगळे बऱ्याचदा असं असतं की सिनियर सिटीजनच असतात अशा कार्यक्रमाला. तर त्यातला अगदी एक सिनियर सिटीजन, मी त्याच्या तोंडचं वाक्य ऐकलं आणि मी जरा चकितच झाले. तो त्या व्यवस्थापकांशी वाद घालत होता, काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध घडलं होतं आणि तो म्हणाला तो अमका माणूस आहे ना, काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्या अमक्या माणसाने 7 वेळा माझा अपमान केला आहे. मला कळेल ना की तीर्थक्षेत्री आपण आलो आहे आणि कसल्या अपमानाच्या गप्पा मारायच्या, परंतु असा तो राग कालचा आजचा उद्या असा ठेवलेला असतो. आणि भाऊ काका म्हणतात अकाउंट क्लोज करायचा. त्यावेळेला जे काही घडलं ते संपला विषय, त्या माणसाशी पुन्हा नव्या ओळखीसारखं बोलायला लागायचं, ते मनात ठेवायचं नाही. हे गुणातीताला जमतं. आम्ही पूर्वानुभव लक्षात घेतो आणि तसं त्या व्यक्तीशी आचरण करतो, पण गुणातीत जो आहे तो मात्र तसं करत नाही, त्याचा अकाउंट क्लोज होऊन जातो. कधी समजा लोभ वाटला, एखादी गोष्ट हवीशी वाटली तर तसं तो म्हणेलही, परंतु त्याची जर संग्रही वृत्ती नाही, लोभ आहे म्हणून त्या वस्तू साठवून ठेवायच्या, उद्याला होईल, परवाला होईल, पुढल्याच्या लोकांना होईल, असल्या प्रकारचा विचार तो करत नाही. त्यामुळे तो लोभ नाही म्हणता येत त्याला. तो त्याची संग्रही वृत्ती नाही, साठवून ठेवण्याची त्याची वृत्ती नाही, तो कदाचित दुसऱ्याला देऊन टाकेल. कितीतरी वेळा हा अनुभव आपण घेतो. माझ्याकडे ज्यांनी मला या मार्गाला लावलं, या अभ्यासाला लावलं, त्या सुनील दादांची मला नेहमी आठवण होते. ते माझ्याकडे आले की किती लोक त्यांना भेटायला यायचे आणि त्यांना काही भेटवस्तू ते द्यायचे. परंतु आत्ता एकाने काही भेटवस्तू दिली आणि तिथे टेबलवर ठेवलेली असते आणि थोडा वेळ दुसरा कोणीतरी भेटायला तर त्याला ते देऊन टाकायचे. संग्रही वृत्ती नाही म्हणजे किती नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्यांनी प्रेमाने ह्यांना दिलेलं आहे तर ते त्यांनी ह्यांना ठेवावं, परंतु तसा लोभ त्यांच्याजवळ नसतो, संग्रही वृत्ती नसते. सहजपणानं आपल्याजवळ हाताला लागेल ती वस्तू पटकन दुसऱ्या कोणाला ते देऊन टाकत असतात. हे गुणातीत माणसाचं लक्षण आहे की संग्रही वृत्ती त्याची नाही, लोभ नाही. एखादी वस्तू हवीशी वाटेल, गरज म्हणून त्याला वाटेलही, घेणार नाही अशातला काही भाग नाही आहे. खरोखरच एखाद्याने अत्यंत प्रेमाने म्हटलं की पुण्याला खूप थंडी असते, मी तुम्हाला अगदी काश्मीरला गेले तर तिथून शाल आणली का जागा तुम्ही वापरलीच पाहिजे, तर ते वापरतील आहे, नाही वापरणार अशातला भाग नाही. परंतु गरज वेगळी आणि लोभ वेगळा, तर अशा गुणातीत माणसाची लक्षणं आहे अशी बारीक बारीक आपल्याला लक्षात येतं. दुसरं असं असतं की ह्या गुणातीत जो आहे, या गुणातीत माणसाला आपल्याला कोणी चांगलं म्हणावं, काही शाबासकी द्यावी अशी जराही अपेक्षा नसते.
कोणी असा आपल्यामुळे प्रभावित व्हावा यासाठी त्याला काही करायचं नसतं. त्याचं सगळं जे काही अनुसंधान आहे ते भगवंताकडे असतं. त्यामुळे अनुसंधान भगवंताकडे आणि शरीर प्रारब्धाकडे. तर शरीराचं जे काही आहे त्याचा इकडे त्याचा परिणाम होते. गुणातीत माणसाचं हे अगदी महत्त्वाचं लक्षण आहे. आवड निवड राग द्वेष हे सगळे आपल्या मनाचे विषय आहेत ना. त्यामुळे ते तसं म्हटलं तर इतरांना दिसतच नाही. आपल्या मनात काय असेल ती खळबळ असते. आपण वरून अगदी शांत राहू शकू, दुसऱ्याला आपल्या मनामध्ये काय चाललंय ते कळणार नाही. गुणातीताला दुसरं नसतंच मनात. जे दिसतं तेच त्याच्या मनात असतं. आपण कदाचित वरती दाखवू ती काही नाही, सगळं ऑलवेल आहे, पण प्रत्यक्षात आतमध्ये मात्र खळबळ असू शकेल. गुणातीताचं तसं नाही आहे. आपल्याला जे काही वरून कळतं हेच सगळं आतमध्ये पण त्याच्यात तोच आनंद असतो, तेच त्याला वरती असतं. त्याच्या आत राग नसतोच, त्यामुळे तो राग दिसणं, तो राग व्यक्त होणं वगैरे वगैरे काही नसतंच. आता माऊली ना या सगळ्या गोष्टी आपल्याला 327व्या ओवीपासून सांगणार आहेत. त्या ओव्यांचा आपण अभ्यास करूया, म्हणजे हा विषय आपल्याला चांगला कळेल. 327वी ओवी आहे. तरी रजाचे नि माझे देही कर्माचे आणोजे प्रवृत्ती जै घेई जे बेटाळूनी. आणोजे शब्द, आणोजे म्हणजे अंकुर. रजोगुण रजाचे नि माझे देही कर्माचे. रजोगुणाचा जेव्हा जोर असेल ना तेव्हा हा जो गुणातीत आहे त्याच्या देहात असं कर्म करण्याचे अंकुर फुटतात. रजोगुणी माणूस कर्म करतो ना, त्यामुळे रजोगुणापासून सुरुवात केली माऊलींनी की जेव्हा रजोगुणाचा जोर असेल, तिनापैकी रजोगुण जेव्हा वरचढ असेल तेव्हा हा गुणातीत काय करतो, त्याला त्या कर्माचे अंकुर फुटतात. काहीतरी करावंसं वाटतं, काही ना काहीतरी करावं असं त्याच्या मनात येतं. स्वाभाविकच आता प्रकाश प्रवृत्ती म्हटलं, त्या प्रवृत्ती मार्गामध्ये तो घडून गेलेला दिसतो. तई मीची का कर्मठ ऐसा न ये श्रीमाठ का दरिद्र लिये बुद्धीपीठ. तोही नाही. आता करतोय तो कर्म परंतु तरी सर्व कर्म करणारा मीच आहे असा काही त्याला अहंकार होत नाही. ऐसा नाही श्रीमाठ. श्रीमाठ म्हणजे अभिमान किंवा अहंकार. असा काही त्या गुणातीताला अहंकार होतो की मीच कर्म करतोय. तो कर्माचा केवळ साक्षी असतो. त्याला कर्म करावंसं वाटतं, रजोगुणवर असतो, पण तो साक्षी भावाने ते कर्म करतो. कर्माच्या ठिकाणी त्याचं असं ममत्व राहत नाही, मी केलं असा भाव नाही. बरं समजा देहाकडून काही झालं नाही, म्हणजे आपण ठरवतो तर कर्म झालं नाही, तरी तो मोठा मनाला लावून घेत नाही, त्याचा खेद त्याला होत नाही. ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, मीच कर्म केलं असा श्रीमाठ म्हणजे दिमाग पण नाही, अभिमान पण नाही. आणि कर्म झालं नाही तरी देखील दरिद्रीची आहे असं म्हटलं आहे, म्हणजे बुद्धीला खेद होणं असं पण घडत नाही. अथवा सत्वेची अधिके जई सर्वेंद्रिय ज्ञान फाके तई सुविद्यता तोखे उपजेची ना. पुढल्या ओवीमध्ये माऊली सांगतात की सत्वेची अधिके, सत्वगुण वाढला तर त्याचा परिणाम काय होतो, तर सगळ्या इंद्रियांमधलं ज्ञान वाढतं. अथवा सत्वेची अधिके जई सर्वेंद्रिय ज्ञान फाके, सगळ्या इंद्रियांमधून ज्ञान वाढतं. सगळीकडे विवेकाचं साम्राज्य पसरतं. त्याचं वागणं सत्वगुणाचं आहे. अत्यंत विचाराने विवेकाने तो आपलं प्रत्येक कर्म करतो. अर्थात तरी सुविद्यता तो खेळ मजेची ना. जसं मगाशी म्हटलं की त्याला तो काही श्रीमाठ म्हणजे अभिमान त्याला येत नाही, तसं इथे पण मिळालं की मीच ज्ञानी आहे अशा तऱ्हेच्याबद्दल त्याचा त्या गुणातीताचा हेतू नसतो. काही ताठा आहेत त्याला येत नाही, मीच केलं असं त्याला वाटत नाही. तो मीच काय, तो विद्वान किंवा माझा असा गर्व त्याला जराही होत नाही. बरं समजा ते ज्ञान मावळलं, म्हणजे जसं हवं होतं तसं घडलं नाही तरीही त्याला खेद वाटत नाही. दोन्ही दृष्टीनं त्याचा विचार असा असतो की रजोगुण असू दे किंवा सत्वगुण असू दे, त्याप्रमाणे ते कर्म होत असेल आणि झालं तर आनंदच आहे, नाही झालं तरी त्याचा खेद नाही. का वाढिनलेची नि तमे न गिरीचे जी मोहभ्रमे तरी अज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही. बरं तमोगुणाचा विचार केला तर मग काय होतं, मोह शब्द वापरलाच आहे. प्रकाश आपण पाहिलंय, प्रकाश प्रकृती आणि मोह. तो मोह शब्द आहे. का वाढिनलेची तमे न गिरीजेची मोहभ्रमे. तमोगुण जर वाढला तर त्या गुणातीताला काही मोह वगैरे होत नाही, भ्रम त्याला होत नाही. किंवा अज्ञानत्वे, अज्ञानामुळे तो कष्टी होत नाही. न श्रमे, अज्ञानामुळे तो कष्टी होत नाही, म्हणजे तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही. कष्टी होत नाही म्हणजे काय, तो अज्ञान स्वीकारत नाही. म्हणजे तमोगुण वाढल्यामुळे जेव्हा
तमोगुणाची खूण आहे, आळस वाढतो, त्याची ह्या गुणाती त्याला जराही खंत वाटत नाही. समजा असं झालं तर त्याची काही त्याला खंत वाटत नाही. मोह, भ्रम, अज्ञान हे काही तो स्वीकारत नाही. म्हणजे तो टाकून द्यायलाही प्रवृत्त होत नाही. तो जसं आहे तसं स्वीकारतो. तिन्ही ओव्यांमध्ये सत्वरजतमाचा विचार माऊली आपल्याला शिकवत आहेत तो हाच आहे की जे जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायची त्याची तयारी असते. झालं तरी आनंद नाही, नाही झालं तरी खेद नाही, अशा प्रकारचा हा गुणातीत आपल्याला दिसून येतो. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, ज्ञाने कर्मे न आदरी, होता न दुःखी. क्वचित कधीतरी मोहाच्या अवसरी, कधीतरी मोह उत्पन्न झाला तर ज्ञानाची चाड न धरी, तर ज्ञानाची हानी झाली, आपलं फारच वाईट झालं, हा कसा काय मोह आपल्याला झाला, असला तो काही विचार करत नाही. ज्ञानाची चाड न धरी, ज्ञानाची हानी झाली, आपलं काहीतरी फारच आपण चुकीचं वर्तन केलं असा त्याला मुळीच वाटत नाही. ज्ञाने कर्मे न आदरी, म्हणजे मुद्दाम कर्माचा आदर करत नाही असं नाही करत तो. ज्ञाने कर्मे न आदरी, होता न दुःखी. पण असं समजा झालं तरी त्याचं दुःख तो मनाला वाटून घेत नाही. असं होतं कधीतरी तर ते तसं होणार होतं, अशा प्रकारचा विचार तो करतो. असा हा गुणातीत किंवा देहातीत म्हटलाय. याचा अर्थ असा आहे की त्याला सुख दुःख समान वाटतं. तमोगुण कमी व्हावा असंही त्याच्यासाठी तो काही प्रयत्न करत नाही. त्याची काही त्याला फार मोठी आवश्यकता असते अशातला भाग नाही. देहाचा प्रभाव वाढावा किंवा तो जो वाढतो आणि आपोआपच कर्मावरची आस्था कमी होते, त्याचाही त्याच्यावर फार मोठा काही परिणाम होत नाही. कर्म करावं असं वाटलं तर करतो, कधी काही तमोगुणाचा मोह लोभ वाटला तर तसंही वागतो. सत्वगुण त्याचा जो असतो तो त्याप्रमाणे वागतो. पूर्ण ज्ञानी असणारा या गुणातीताची गोष्ट अशीच आहे की तो कुठल्याही गोष्टींनी जराही विचलित होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. रजोगुण वाढला, कर्म करावं असं वाटलं ते करतो. असं नाही होत की मला काही करावंसंच वाटत नाही, बसलाय असं नाही, असं नाही. सगळे तीन गुणांचे जे काही चढ उतार त्याच्या जीवनामध्ये त्याला समोर येतात, त्या सगळ्यांशी तो त्या पद्धतीनं तद्रूप होऊन जातो. तसं तसं आचरण करतो. सायं प्रातर मध्यान्ह या तीनही काळांची गणना, नाही जेवी तपना तैसा असे. एक माऊली नेहमीप्रमाणे दृष्टांत देतात आणि हा मुद्दा आपल्याला पटवून देतात. सकाळ दुपार संध्याकाळ हे तिन्ही काळ आपल्यासाठी म्हटलं तर वेगळे आहेत. आपल्याला सकाळ कळते, दुपार कळते, संध्याकाळ कळते. पण आता सूर्यापाशी हे वेगळे पण जाणवत आहे का? सूर्याला ह्या सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, मग तो अगदी वेगळी किरणं, आपल्याला ती कोवळी किरणं येतात, मध्यान्ही तीव्र किरणं येतात, संध्याकाळी पुन्हा शांत किरणांचा आपण अनुभव घेतो. हे काही त्याला नाही आहे. सकाळ संध्याकाळ किंवा रात्र दिवस, प्रकाश अंधार हे शब्द सूर्याजवळ नाहीत. मग म्हणजे त्याला जशी सकाळ संध्याकाळी तसं या देहातीताला सुख दुःख काही नाही. तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व द्यावे असे, ज्ञानित्व यावे असे, काही जळार्णव पाऊसे साजा होय. म्हणजे जळार्णव म्हणजे समुद्र आहे. समुद्र काही पावसाने परिपूर्ण होतो का? तया वेगळाची काय प्रकाश आहे असं म्हटलं. म्हणजे असं आहे की तो खरा आत्मज्ञानी आहे, पूर्ण बोध झालेला आहे. जो गुणातीत आहे तो पूर्ण बोध झालेला आहे, ज्ञानी आहे. अशा ज्ञानी माणसाला कोणाकडून काही घ्यायचं असतं का? त्याला काही हवं आहे का? तर तो स्वतःच ज्ञानरूप आहे. जसं माऊली हरिपाठात म्हणतात ना, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, साठाही समोराला अनुभव. आता साधुबोध झाला आणि तो न उरोनिया, नुरोनिया म्हणजे न उरोनिया म्हणजे प्रारब्धानी देह पडेपर्यंत याचा देह जिवंत असतो. पण साधुबोध झाल्यानंतर तो आत्मा सर्वगत होतो आणि मग काही अपेक्षा राहत नाही. सगळं जे काही जिवंत असतो, देह असतो, त्याप्रमाणे तो वागत असतो. परंतु त्याला काही त्याच्यातून मिळवायचं नाही आहे, त्याच्यातून काही त्याची अपेक्षा नाही आहे, कुठल्या प्रकारची आसक्ती नाही आहे, असं न उरोनिया ठेला आणि ठाईच मुळाला अनुभव असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे इथे म्हटलं ते तर या वेगळाची काय प्रकाश आहे, ज्ञानित्व द्यावे असं. त्याला ज्ञानी जे आहे तो तर वेगळा त्याला प्रकाश कसा आहे, परिपूर्णच आहे मुळातला. त्यामुळे त्याला या तिन्ही गुणांचा जो काही कमी जास्त परिणाम दिसतो, कुठला एखादा गुण वरती आला आणि तसं आचरण त्याचं घडलं तरी त्याचा परिणाम सुखदुःख समेक होतो असा तो असतो. ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे, सांगे हिमवंतु हिमे कोण
कापे काही, म्हणजे जसं सूर्याचं उदाहरण दिलं किंवा समुद्राचं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण माऊली आपल्याला हिमालयाचं देतात. ते म्हणतात, समजा प्रवर्तलेली कर्मे, रजोगुणाचा वरचढ झाला आणि हा गुणातीत माणूस कर्म करत असतानाही त्याला कर्मठत्वतया न गमे, म्हणजे मी करता असं त्याला का वाटेल, मुळात तसं नाहीच आहे ना, तो गुणातीत आहे. त्यामुळे तो कर्म करेल, त्याच्या वाट्याला आलेल्या कर्मात तो काही कसर करणार नाही आहे, परंतु मी करता आहे असं त्याला कशाला वाटेल. जसं सांगे हिमवंतू हिमे काप्याची, म्हणजे हिमालयाला बर्फाच्या बद्दल काही भय वाटतं का? हो, त्याला नाही भय वाटतं. तसं हा गुणातीत आहे, ज्ञानी आहे, त्याला कर्म करावं लागलं म्हणून त्याला काही त्याचं मी करता असं काही वाटत नाही. देह असल्यामुळे देहाकडून कर्म होत आहे आणि स्वतःला त्या कर्माचा करता तो म्हणून घेत नाही आहे, तो कर्माने कुठल्याही लिप्त होत नाही आहे, असा हा गुणातीत असतो. ना तरी मोह आलिया काही पा ज्ञाना मुकी जाईल तया, हो मा आगी ते उन्हाळ्या जाळवत कसे. किती माऊली निसर्गातली उदाहरणं आपल्याला दोन पटवून देत आहेत. आता म्हणतात की समजा हा गुणातीत आहे आणि त्याला मोह झाला, तर उदाहरण देत आहे, हो मा आगी ते उन्हाळ्या जाळवत असे. उन्हाळ्यामुळे अनेक वस्तू जळतात. अग्नी जळला असं कधी आपण म्हणतो का? असं काय आपल्याला ऐकायला मिळतं का? उन्हाळा आहे ना, अग्नी नाही जळ, त्या उन्हामुळे अन्य गोष्टी जळतील, पण उन्हामुळे अग्नी जळाला असं कसं आपण म्हणू. तसं हा देहामध्ये असणार तो तमोगुणामुळे मोहाचा प्रादुर्भाव झाला आणि त्या मोहामुळे हा तमोगुणी कर्म देहाकरवी करत राहतो. अगदी कधी कधी समजा अगदी करू नये तसं निषिद्ध कर्म घडलं, काही प्रमाद घडला, चूक घडली, तरी त्याच्या ज्ञानावस्थेमध्ये काही फरक पडत नाही. त्या ज्ञानावस्थेला त्याच्या धक्का लागत नाही, तो गुणातीत असतो. त्याच्या ज्ञानाला काही कमीपणा येतोय, मलिनपणा येतोय असं घडत नाही. गुणातीताला कुठल्याही विकारांची बाधा होत नाही. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला प्रसंग ऐकायला मिळतो. अशा मोठ्या लोकांकडे आपण ज्या गुणातीताचा विचार करतो त्याच्याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं. शंकराचार्य रोज भिक्षा मागायला जात असतात आणि कोणत्या घरामधून काय भिक्षा येते याच्याकडे काही त्यांचं लक्ष नाही आहे. दारामध्ये दुपारी 12च्या वेळेला जायचं, काय झोळीमध्ये पडेल ते घ्यायचं आणि रांगेने 5 घरी जायचं आणि आश्रमात परत यायचं. असं जाताना एक दिवस दारूचंच दुकान लागलं. त्या दुकानदाराला सांगितलं, इथे तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही आहे. शंकराचार्यांनी तिथे काय आहे ह्याच्याशी काही संबंध असते, तुमच्याजवळ जे आहे ते द्या. आणि मग त्यांनी पण काय केलं, त्यांच्याजवळ होतं ते त्यांच्या वाडग्यामध्ये दारू घातले आणि जे समोर होतं ते त्यांनी घेतलं. पण आचार्यांनी ते प्यायलं. लोकांचं लक्ष होतं. लोक म्हणाले, काय हे आचार्य स्वतःला म्हणवतात आणि दारू प्यायले. आणि मग दुसऱ्या हे कानोकानी येतच ना, परंतु आचार्यांच्यावर त्याचा काही गुणातीत असणाऱ्या आचार्यांवर ह्या बोलण्याचा किंवा याचा काही परिणाम झाला नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या 5 घरी गेले. अशाच 5 घरी जाताना वाटेमध्ये काचेचा कारखाना, कढईमध्ये काचेचा रस उकळतोय, काच तयार करण्याचा कारखाना आहे. आचार्य 5 घरामध्ये त्या कारखान्यासमोर पण उभे राहिले आणि कढईत उकळत आहे. ते म्हणाले, तुमच्याकडे जे आहे ते घाला. आता तो काचेचा उकळता रस याच्या वाडग्यात घालून काय होणार? बरोबर. आचार्य म्हणाले, नाही, लोक पाहताय. दारू जशा पद्धतीने आचार्यांनी घेतली आणि सेवन केली त्याला काही झालं नाही. काचेचा रस सुद्धा त्यांनी घेतला, सेवन केला नाही. गोष्टीच्या खरे खोटेपणाकडे आपल्याला जाण्याचं कारण नाही. प्रश्न असा आहे की गुणातीत जो आहे त्याला कशाचंही सुखदुःख नाही आहे, कुठल्याही गोष्टीची अभिलाषा नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा मोह नाही आहे. हे दाखवून देण्यासाठी सामान्य माणसाला करणं शक्यच नाही आहे. असा विचार जर केला तर नेमकं माऊलींना गुणातीत म्हणजे काय म्हणायचं आहे ते आपल्याला कळेल. ही जी लक्षणं आहेत गुणातीताची, ती जर आपण पाहायचं म्हटलं तर ते आपल्या संतांच्या ठिकाणी दिसतं. ज्ञानेश्वर माऊली, समर्थ, तुकाराम यांच्या ठिकाणी ते आपल्याला दिसतं. आपण असा विचार करायचा की त्यातलं थोडं थोडं कणकण, थेंब थेंब का होईना आपल्याला म्हटलं तर सगळं उपयोगी पडणार आहे, पण त्यातलं आपण किती काय घेऊ शकू. तर प्रामाणिकपणानं आपल्याला जेवढं जमेल तेवढा कणकण त्याच्यातला वेचायचा. असं काही नाही आहे की संतांनी किंवा सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला की सगळं आपल्याला येत आहे. असं काही आपोआप सगळं येत नाही. प्रयत्न करावे लागतात. आणि संतांचा, भगवंताचा आशीर्वाद हवा. आपलं मन, बुद्धी, अंतकण योग्य वेळेला योग्य पद्धतीने विचार करायला हवं. पण गुणातीत, देहातीत व्हायचं तर त्याला आपल्यासारखं अनुकूल प्रतिकूल असं काही नाही. हे असलं तर असं झालं असतं असा तो विचार करत नाही. त्यामुळे गुणातीत जो आहे तो अनुकूल वेळ येईपर्यंत वाट बघत नाही. त्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी अनुकूलच असतात. तुकाराम महाराजांची गोष्ट आहे. तुकाराम महाराज कीर्तन करत असत
आणि मग गावोगावचे लोक त्यांना कीर्तनाला बोलावत असतात. परंतु लोक जशी चांगली वाईट टीका करणारी सगळ्या प्रकारची असतात. महाराज काय कोणी बोलवायला किंवा चला येतो. कुणाही गावामध्ये कुठल्याही वस्तीमध्ये महाराज तुकाराम महाराज कीर्तनाला जात असत. एक दिवस एका गावातली माणसं त्यांना बोलवायला आली आणि तुकाराम महाराज म्हणजे हो येतो. पण दुसऱ्या गावातला एक माणूस तिथं होता. तो म्हणाला महाराजांना अजिबात जाऊ नका त्यांच्या गावाला. तेव्हा ते म्हणाले का बरं काय झालं. तेव्हा अहो त्या गावातले लोक तुम्हाला नावं ठेवतात, अगदी गाढ व म्हणतात. महाराज म्हणाले हो का बरं तुम्ही आमच्या गावाला चला, आमच्या गावातले लोक तुम्हाला अगदी शहाणं म्हणतात. महाराज म्हणाले महाराजांच्या दृष्टीनं गाढ व किंवा शहाणा ही सगळी अक्षर आहेत. त्याचा असं आता खरं म्हणजे हे काही म्हणणं सोपं आहे का. ज्याला कळतोय अर्थ तो माणूस हे नुसते बाराखडीतले शब्द आहेत असं म्हणणार आहे का. त्या शब्दांचा अर्थ जाणतोय त्याला हा चांगलं आणि वाईट राग येणं आणि आनंद होणं कळणारच आहे. पण महाराज गुणातीत आहे त्यामुळे त्याही गावात ते जात आहेत याही गावात ते जात आहेत. परस्पर विरुद्ध शब्दांना सुद्धा सारखं मानणं, सुखदुःख सारखं मानणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण गुणातीताला ती जमते. आता उत्तम प्रवचनकार एक होते, श्रोते जमले होते. खरं बऱ्याच संख्येने श्रोते जमलेले होते, असं काही नाही आहे की समोर कोणी नव्हतंच फारसं. परंतु जे अहंकारी असतात, स्वतःचं काहीतरी वेगळेपण दाखवायचं असतं, तेव्हा एवढ्या कमी लोकांच्या समोर मी नाही बोलू शकत. मला सवय नाही एवढ्या कमी लोकांच्या बोलण्याची. खरं तर असं काही नाही आहे. श्रोते कोणी असो, एक समोर परमेश्वर तर आहे ना, असं म्हणून सुद्धा प्रवचन करता आलं पाहिजे. देहातीत आहे, गुणातीत आहे, त्याला हे असं असायला हवं वगैरे काही लागत नाही. ॲक्सेप्ट ॲज इट इज अशी त्याची प्रवृत्ती असते आणि असा असणारा तो गुणातीत असतो असं आपल्याला माऊलीनं सांगायचं आहे. ही त्या गुणातीताची, भक्ताची, स्थितप्रज्ञाची लक्षणं वारंवार भगवंत आपल्याला सांगतोय. आपण दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली आहेत. पुढे आपल्याला नंतर सुद्धा आपल्याला भक्त कसा असतो 12व्या अध्यायात आपण पाहणार आहोत. तर हे सगळं ही जी लक्षणं आहे ती लक्षणं अंगी आणणं ही कठीण गोष्ट आहे. परंतु भगवंताने ह्या गुणातीताची जी संकल्पना आपल्यासमोर मांडली आहे ती मात्र अगदी स्पष्ट करून मांडलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की त्याला अगदी मोक्षाचा सुद्धा स्वार्थ नाही, असा तो गुणातीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मोक्ष तुमचा तुम्हाला ठेवा, आम्हाला नको आहे. कारण आम्हाला अशी अपेक्षाच नाही, कुठल्या आसक्तीने आम्ही तुमच्यापाशी आलेलोच नाही. अशा पद्धती म्हणजे त्यांना आपल्या देहाबद्दलची पण काळजी नाही आहे, कुठल्या कशाबद्दलचा कळवळा नाही आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी वाटणारा सुद्धा म्हणजे त्यांना दुसऱ्याविषयी वाईट वाटेल, त्याला योग्य मार्गाला आणण्याचा ते प्रयत्न पण करतील, पण त्याच्यात त्यांचा स्वार्थ नाही आहे किंवा आपण हे चांगलं केलं म्हणून 4 लोकांनी आपलं नाव घ्यावं असा पण त्यांचा अभिनिवेश नाही. संतांचा कळवळा तुमच्या आमच्या सगळ्यांबद्दल आहे म्हणून तर ते खरं तर ते मुक्तीला मोक्षाला गेलेले आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा येतात. ऐसी कळवळाची जाती लाभावीण करी प्रीती असं संतांबद्दल म्हटलं जातं. त्यांना काही लाभ नाही आहे त्याच्यात, लाभावीण ते आपल्याला प्रेम करतात आणि आपल्याला मार्गस्थ करतात. बुडत आहे जन पाहावे ना डोळा म्हणूनही कळवळा येतो मज असं महाराज म्हणतात ते अर्थाने. म्हणून आता आणखीन सुद्धा गुणातीताची लक्षणं आपल्याला पाहिजे आहेत, पण आपण ही लक्षणं पुढल्या श्लोकातली लक्षणं पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.